नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 5 जानेवारी. खरं सांगायचं तर कशी गंमत आहे बघा ना. आपल्या सगळ्यांनीच कदाचित काही जणांनी वर्षाच्या सुरुवातीला काय करायचं याबाबतचे संकल्प तयार केले असतील. काही जणांचे संकल्प 4 दिवस पाळलेही गेले असतील, पण काही जणांच्या संकल्पात मात्र खंड पडला असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आपण सगळेच जण पैशाचा जमा खर्च मांडतो, हिशोब मांडतो, अंदाजपत्रकही तयार करतो. पण संकल्प तडीस नेण्यासाठी लागणाऱ्या वेळेचं नियोजन आपण करतो का? किंबहुना संकल्प तडीस नेण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्याचा विचार आपण कधी केलाय का? हाच विचार करण्यासाठी आजचा आपला विषय. बघूया विषय नेमका काय आहे ते. आजचा आपला विषय आहे संकल्प सिद्धी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच खास सखी आज आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत कांचन दीक्षित मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दूरदर्शनला मनापासून आभार मानते की सखी सह्याद्री या कार्यक्रमात मला आमंत्रण दिलं याबद्दल. नक्कीच मॅडम. आणि आपल्याकडून खरं तर इतक्या महत्त्वाच्या विषयावरचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वात आधी आपल्या सगळ्या सखींना, सर्व प्रेक्षकांना मॅडमची मी ओळख करून देते. कांचन मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे त्या NLP प्रॅक्टिशनर तसंच टाईम मॅनेजमेंट ट्रेनर अर्थात वेळ व्यवस्थापक प्रशिक्षकसुद्धा आहेत. मराठी विषयामध्ये त्यांनी MA पूर्ण केलेलं असून एका खाजगी शिक्षण संस्थेत काही वर्ष त्यांनी अध्यापनाचं सुद्धा कार्य केलं आहे. वेळेचं नियोजन हा खरं तर विषय त्यांचा छंद, पण त्याचाच सखोल अभ्यास करून त्यांनी व्यवसायात रूपांतर केलं. आज NLPचं प्रशिक्षणसुद्धा त्यांनी पूर्ण केलं आहे, अर्थात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ज्याला आपण म्हणतो, प्रॅक्टिसिंग. त्याचबरोबर विशेषतः स्त्रियांसाठी, महिलांसाठी वेळेचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं ह्यावरती त्या ऑनलाईन कोर्सेससुद्धा घेतात. तेव्हा आज आपले जे सगळे संकल्प आहेत ते आपल्याला पूर्ण तर करायचे आहेत, पण त्याच्यासाठी विशेष टिप्स आपल्याला मॅडमकडून आज मिळणार आहेत. आजचा जो विषय आहे तो आहे संकल्प सिद्धी. तेव्हा याच विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. मॅडम, मी पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. आणि खरंच संकल्प सिद्धीच नेण्यासाठी, तडीस नेण्यासाठी आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. तेव्हा आता वेळ न घालवता लगेचच आपण थेट प्रश्नाकडे वळूया. जेव्हा मॅडम आपण म्हणतो संकल्प, तर मुळात आधी संकल्प या शब्दाचा थोडक्यात अर्थ आम्हाला ऐकायचा आहे. आणि फार महत्त्वाचं की वेळ आणि सवयी ह्यांचा आपल्या संकल्पाशी कसा काय संबंध आहे? अगदी. संकल्प म्हणजे खरं तर स्वतःला दिलेलं वचन. आणि सवयींचा संबंध कसा आहे तर थोडंसं आपण वेळ व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट या विषयापासून सुरुवात करूयात. की एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं असेल किंवा एखादं ध्येय साध्य करायचं असेल, बघ आयुष्यातल्या कुठल्याही एरियामधलं असो, आरोग्य असो, आर्थिक किंवा नातेसंबंध किंवा विशिष्ट एखादं शैक्षणिक क्षेत्रातलं एखादं ध्येय असो, कोणत्याही ध्येयाच्या यशासाठी आवश्यक असतं ते वेळेचं नियोजन. एका ठराविक कालमर्यादेत आपल्याला प्रयत्न करायचे असतात आणि ते प्रयत्न सातत्यानं करायचे असतात. आणि एखादे प्रयत्न जर का सातत्याने करायचे असतील, रिपिटेशन, तर त्यासाठी आवश्यक असतं सवयींवर काम करणं. कारण की सवयी जर का तुम्ही सातत्यानं त्यावरती कृती करू शकलात तरच तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. तर अशा प्रकारे संकल्प म्हणजे आधी खरं तर स्वतःला दिलेलं वचन आणि सवयींवर काम करत आपण त्या ध्येयापर्यंत
जे पोहोचायचं आहे त्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या कौशल्यांच्या ज्या काही आपण आज शिकणारच आहोत त्या कौशल्यांच्या साधनांच्या मदतीनं केलेले प्रयत्न. खरं आहे. मला वाटतं आपण जेव्हा मनाशी काही निग्रह करतो, तुम्ही आत्ताच एक शब्द वापरलात तो म्हणजे सातत्य. तर संकल्प तडीस नेण्यासाठी सातत्याची विशेष करून काय गरज आहे आणि ते महत्त्व काय आहे? येस. आता सवयी म्हणजे काय ते आधी थोडंसं जाणून घेऊयात, की एखाद्या लहान मुलाचं उदाहरण घेऊयात, की देवाजवळ लावलेला दिवा आहे आणि एखादं लहान मूल तिथे गेलं आणि त्याने दिव्याला हात लावला, तर त्याला धडा मिळाला, की इथे दिव्याला हात लावला की चटका बसतो. आणि अशा प्रकारे त्याच्या मेंदूने त्या अनुभवाची नोंद केली, की दिव्याला हात लावल्याने चटका बसतो. आणि आता आपण मोठे झाल्यावरती आपल्या लक्षात येईल, की दिव्याला हात न लावणे ही आपल्याला झालेली सवय आहे. थोडक्यात मेंदूची कार्यपद्धती कशी आहे, की वेगवेगळ्या अनुभवांची नोंद मेंदू करत असतं आणि त्याच वेळेस वेदनेपासून लांब राहणं आणि सुखाच्या दिशेनं पुढे जाणं यासाठी म्हणजे पेन आणि प्लेजर या जे विचारांनी मेंदू काम करत असतो आणि वेगवेगळ्या अनुभवांच्या नोंदी मेंदू नोट डाऊन करत असतो. तर आपल्या वेगवेगळ्या सवयी म्हणजे काय आहेत, तर अक्षरशः मेंदूने लावून ठेवलेल्या जोड्या आहेत. आपण उदाहरण घेऊयात, की एखाद्या मानसिक थोड्याशा अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये किंवा थोडंसं एकटेपणा वाटतोय. गृहिणींचं उदाहरण घेऊयात, की साधारण दुपारची वेळ आहे, थोडंसं एकटेपण वाटतंय आणि किचनमध्ये गेल्यानंतर काहीतरी जेवण झालेलं आहे पण थोडंसं काहीतरी खाल्लं आणि मग आपण म्हणतो, की मला विनाकारण काहीही सहज तोंडात टाकण्याची किंवा खाण्याची सवय आहे. तर मेंदूनी ती जोडी लावून ठेवलेली, की जेव्हा एकटेपणा वाटतो तेव्हा आपण किचनमध्ये जायचं आणि काहीतरी खायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या सवयी असतात. काही चांगली सवय ज्याला आपण आत्ता मी उदाहरण दिलं त्याला इमोशनल ईटिंग हॅबिट म्हणूयात. तर ही एक सवय म्हणजे फक्त मेंदूने लावलेली जोडी आहे. म्हणजे त्यांनी नोंद करून ठेवलेली, की जेव्हा माझ्या मनात एकटेपणा असेल तेव्हा मी एक विशिष्ट कृती करायची आहे. तर ही कृती आपण बदलून सवयी बदलू शकतो. थोडक्यात वर्तनाचे जे पॅटर्न आहेत, जे वारंवार रिपीट केल्याने तयार झालेले पॅटर्न आहेत, ते आपण बदलू शकतो. फक्त त्यासाठी आपले प्रश्न आणि समस्या ज्या आहेत त्यासाठी वेगळे उपाय आपण मेंदूला द्यायचे आहेत आणि त्यासाठी टूल्सवरती काम करायचं आहे. हे एक कौशल्य आहे. सवयींवर काम करणं हे एक कौशल्य आहे आणि त्यासाठीच आपण काही थोडीफार माहिती आज घेणार आहोत. नक्कीच. मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की प्रत्येक गोष्ट ही मेंदूमध्ये फिट होत असते आणि त्यानुसार आपण काम करत असतो. तर त्याच्या संदर्भातली काही उपकरणं आहेत, जी संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला कामी येतील. मॅडम जसं आत्ता म्हणाल्या, ती वेगवेगळी टूल्स आहेत. तर मॅडम आता याच दृष्टीने विचारायचं आत्ता तुम्ही उल्लेख केला, तर ही नेमकी साधनं कुठली, की ज्याचा संकल्प सिद्धीसाठी उपयोग होईल? सवयी जेव्हा आपण चांगल्या सवयींवर काम करत असतो, आज आपण मुद्दाम 2 वेगवेगळ्या सवयींबद्दल बोलूयात. आपल्या मनात नेहमी मला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत असा विचार जेव्हा मनात आला, की आपण आधी स्वतःचेच टीकाकार होतो आणि स्वतःच्या सगळ्या चुकीच्या सवयींबद्दल बोलायला लागतो, की मला माझ्यातल्या या सवयी दूर करायच्या आहेत. पण आज या चर्चेच्या सुरुवातीलाच मला हे सांगायचं आहे, की जेव्हा आपण प्रयत्नांना सुरुवात करत असतो तेव्हा नकारात्मक सवयींवरती पहिल्यांदा काम करायचं नसतं, तर आधी सकारात्मक सवयींवर काम करायचं असतं. आपल्याला माहिती आहे, की अंधाराशी लढण्याआधी आपण एक साधी पणती लावली तरी अंधार दूर होतो आणि प्रकाश आपल्याला मिळत असतो. तर मला जे नको आहे माझ्यामधला जे काही दोष म्हणण्यापेक्षा मी म्हणेन, की ज्या काही नकारात्मक सवयी मला नको आहेत त्याऐवजी आपण असा विचार करायचा आहे, की मला माझ्यामध्ये कोणत्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत किंवा मला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे. तर नेहमी विरुद्ध म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती म्हणेल, की मला खूप राग येतो. तर रागाच्या विरुद्ध काय आहे, तर शांतता किंवा शांत असणं. तर काम कुठल्या सवयीवर करायचं आहे, तर मला शांत राहायचं आहे. या सवयीवर काम करायचं आहे. मग त्यासाठी काय करता येईल, तर निसर्गाच्या सहवासात जाता येईल किंवा मेडिटेशन ध्यान करता येईल. तर या झाल्या सकारात्मक सवयी. सकारात्मक सवयींवर काम केलं तर नकारात्मक सवयी आपोआप हळूहळू निघून जातात. असं याच्यासाठी थोडासा मेंदूचं सायन्स असं सांगतं, की वेगवेगळ्या कृती किंवा वेगवेगळे विचार जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा मेंदूमध्ये न्यूरॉन्सचे पाथवेज तयार होत असतात आणि चांगल्या सवयींसाठी आपण एका दिशेने प्रयत्न सुरू केले तर एकाच वेळी मेंदू 2 विरुद्ध गोष्टींवर काम करू शकत नाही. त्यामुळे चांगल्या दिशेने प्रयत्न केले तर त्याच्या विरुद्ध दिशेला आपोआप जाणं कमी कमी होत जातं
आणि नकारात्मक सवयीतून आपण आपोआप मुक्त होत जातो. तर सर्वात प्रथम सवयींवर काम करताना आधी पहिलं टूल हेच आहे की आपण सकारात्मक सवयींकडे लक्ष द्यायचं आहे किंवा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा आहे. नक्कीच. मला वाटतं मॅडम आपल्याला अजून वेगवेगळी त्याची उपकरणं आणि साधनं ही सांगणारच आहेत. पण अगदी सोपं त्यांनी सुरुवातीलाच प्रत्येकाला ज्याची अंमलबजावणी करता येईल असं आपल्याला एक साधन सांगितलं, ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मगच संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करणं. आणि या व्यतिरिक्त इतर सुद्धा त्यांनी उपकरणं ठेवलेली आहेत आणि साधनं आपल्यासाठी तयार ठेवली आहेत, जी आपल्याला आत्ता त्या मार्गदर्शन करून सांगणारच आहेत की इतर कुठल्या गोष्टींवर आपण विशेषतः लक्ष देऊ शकतो. तर मॅडम या व्यतिरिक्तची उपकरणं कुठली आहेत? येस, नक्कीच. आपलं मन हे 2 लेव्हल्सवरती, 2 पातळ्यांवरती काम करत असतं आणि आपल्याला थोडीफार माहिती आहे बाह्यमन आणि अंतर्मन. अंतर्मनाची कार्यपद्धती अशी आहे की ते रिपिटेशन, सातत्य, जिथे सराव आहे त्या गोष्टी नोंद करून घेतं किंवा त्यावरती प्रचंड शक्तीनं काम करत असतं. तर आपल्याला ध्येयाच्या दिशेनं पुढं जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग बदलायला हवं. त्याचे जे पॅटर्न्स आहेत तिथे आपल्याला मूळ काम करायचं आहे. तर त्यासाठी आपण 4 टिप्स आज शिकणार आहोत किंवा टूल्स, जी साधनं तुम्ही म्हणालात त्यावरती आपण काम करणार आहोत. तर पहिलं सवयींवरती काम करण्यासाठी उपयुक्त असं साधन आहे कायझेन पद्धती. जपान हा जो देश आहे, आपण म्हणतो की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून त्या देशानं भरारी घेतलेली आणि अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी आज जपानचं उदाहरण दिलं जातं सर्वच क्षेत्रांमध्ये. तर कायझेन ही एक अभ्यास पद्धती किंवा एक तत्त्वज्ञान जपानने अवलंबलं. आणि कायझेन खरं तर साध्या सोप्या शब्दामध्ये काय आहे, तर एव्हरी डे ॲट द सेम टाईम जस्ट फॉर अ मिनिट, हा जो 1 मिनिट प्रिन्सिपल आहे तो कायझेनचा आपण म्हणूयात की एक सार आहे खरं तर. की तुम्हाला मोठं यश मिळवायचं आहे किंवा खूप काही मोठं अचीव करायचं आहे, तर त्यासाठी साधी सोपी सुरुवात किंवा छोटे छोटे बदल हे आहे कायझेनचं तत्त्वज्ञान. की आपण म्हणूयात की मला वाचनाची आवड, समजा कोणी म्हणेल की मला वाचनाची सवय लावून घ्यायची आहे, तर खूप काही मोठं चॅलेंज किंवा आव्हान घेण्यापेक्षा आपण सोपी सुरुवात करू शकतो की एक पान दररोज मी वाचेन किंवा चालायला जायचं आहे तर रोज मी 2 किलोमीटर 5 किलोमीटर एवढं मोठं चॅलेंज किंवा स्वतःला मोठं आव्हान न देता जर मी सुरुवात केली की रोज मी 10 मिनटं फक्त चालेन, तर ते सुद्धा कायझेन पद्धतीमध्ये योग्य ठरतं. कारण छोटे बदल आपल्याला करायचे आहेत मोठ्या यशासाठी. आणि त्यामुळे कंपाऊंड इफेक्ट, चक्रवाढ व्याज आपल्याला माहिती आहे, त्या पद्धतीनं मोठे रिझल्ट्स आपल्याला काही काळाने बघायला मिळतात. तर कायझेन म्हणजे काय, तर छोटे छोटे बदल. सुरुवात अगदी छोटीशी करता येते. मला रोज ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, अगदी 5 मिनिटापासून सुरुवात करता येते. खरं आहे. मला वाटतं आपण मराठीतही म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. तर ही जी पद्धत तुम्ही सांगितलीत तर ती अशाही पद्धतीने आपल्याला खरं तर वापरता येईल. आणि इतकं छान आपल्याला जपान या देशातून ही पद्धत मिळाली. पण खरंच संकल्प करताना मला वाटतं 1 मिनिटापासूनच सुरुवात करायला हवी, तरच कदाचित तो पूर्णत्वास जाईल. आपल्याला अजून काय मार्गदर्शन करा? आपल्याला असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोर जे आदर्श असतात त्यांची उदाहरणं आपण पाहतो आणि असं वाटतं की ह्यांनी जे इतकं मोठं साध्य केलं आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी जास्त मोठ्या प्रमाणात सुरुवात केली पाहिजे किंवा प्रयत्न केले पाहिजेत. पण असं होतं की प्रयत्न हे नेहमी, आपण ऐकलं आहे की हजारो मैलांचा प्रवास एका पावलापासून सुरुवात होतो. तर थोडी छोटी सुरुवात पण सातत्याने जर का केली तर ती दीर्घकाळ टिकून राहणारी असते आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले असतात. दुसरं एक टूल म्हणूयात किंवा एक साधन सवयी लावून घेण्यासाठी उपयोगी पडणारं असं जे आहे त्याला आपण म्हणूयात हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे एका सवयीवरती दुसरी सवय रचणं. आपल्याला दररोजच्या आयुष्यात आपण पाहिला, आपला दिनक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपण सवयींवरतीच खरं तर जगत असतो. आपल्याला अनेक प्रकारच्या सवयी आहेतच. आपण रोज ब्रश करतो, आंघोळ करतो किंवा रोज ऑफिसला जात असू, ऑफिसवरून घरी परत येत असू, तर या सगळ्या सवयी आहेत ज्या आपण रोज पाळतोय. आता मला एखादी नवीन सवय मला लावून घ्यायची आहे, तर मी काय करायचं आहे की पहिल्या सवयीशी दुसरी सवय जोडायची आणि त्यासाठी मंत्र आहे बिफोर आफ्टर, म्हणजे आधी किंवा नंतर. उदाहरणार्थ मला रोज एखादं धार्मिक किंवा आध्यात्मिक पुस्तक वाचायचं आहे, पोथी वाचायची किंवा असं म्हणूयात की वाचनाची सवय लावायची. तर मी कशाच्या नंतर ते करीन हे जर का मला नीट माहिती असेल आणि मी त्याचं नीट प्लॅनिंग केलं, तर मी उदाहरणार्थ मी असं म्हणेन की मी आंघोळ झाल्यानंतर आपण रोज देवासमोर बसून मी ती पुस्तक वाचेन किंवा ती पोथी वाचेन. तर हे झालं हॅबिट स्टॅकिंग.
किंवा आणखीन एक उदाहरण घेऊयात की मला रोज नियमित व्यायाम करायचा आहे, तर सकाळी मी नाश्ता करण्याच्या आधी चालायला जाईन किंवा फिरून येईन. तर हे बिफोर आधीचं. आणि यासाठी टेक्निक ही आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीनंतर रिवॉर्ड घेता किंवा एखादं बक्षीस घेता, तेव्हा ती सवय जास्त पक्की होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की मनाला आणि मेंदूला असा संदेश जातो की ही कृती केल्यानंतर मला एक बक्षीस मिळणार आहे, रिवॉर्ड. तर हे झालं स्वतःच स्वतःला बक्षीस देणं आणि ती सवय जास्त टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणं. नक्कीच मला वाटतं हे एक आणखीन महत्त्वाचं टूल आहे किंवा टेक्निक आहे जे खरं तर लहानपणापासून आपल्याला आई वडीलही शिकवतात की तुला हे केल्यानंतर हे मिळणार आहे. सो बिफोर आणि आफ्टर हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. अजूनही काही साधनं आहेत ज्याच्यावरती मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतीलच. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तर आधी आपण सुरुवातीला फोन घेऊया आणि त्यानंतर आपलं जे मार्गदर्शन आहे ते मॅडम आपल्याला करणार आहेत. आपल्याला फोन येतोय कार्यक्रमात. हॅलो हॅलो नमस्कार. शिवानंद नमस्कार मॅडम, वसेदार शिवानंद आपल्याला वसेदार. निपाणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. बोला. आता समजा आम्ही एखादा विचार घेतो की उद्या पहाटे आम्ही 4 वाजता 5 वाजता उठायचं आणि हे सगळं नियोजन करायचं आहे, टाइम शेड्यूल करायचं आहे म्हणून आम्ही धरतो मनामध्ये. मग मनामध्ये धरता यायच्या अगोदर आम्ही रात्री काय बोलतो की नाही, आम्ही मनामध्ये 1-2 वेळा 3 वेळा म्हणतो आम्ही की उद्या हे करायचं आहे, ते करायचं आहे. मग ती ऑटोमॅटिकली तसं होतंय म्हणतात. मग ते खरं आहे काय, तसं होऊ शकतोय काय? हो. नक्कीच असं माझा मॅडम प्रश्न आपल्याला मार्गदर्शन करतील याविषयी, कारण हा खरंच सगळ्यांच्या मनातला प्रश्न असू शकतो. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर लगेचच स्वागत करते सगळ्यांचा. आजचा आपला विषय आहे संकल्प सिद्धी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत कांचन दीक्षित मॅडम. मॅडम आपल्याला ब्रेक पूर्वी शिवानंद सरांनी एक प्रश्न विचारला होता की आपण एखादी गोष्ट सकाळी करायची ठरवतो आणि रात्री त्याचं रिपिटेशन करतो मनातल्या मनात, तर ती तेव्हा खरंच होते. तर याविषयी आपलं मत काय आहे? येस, नक्कीच होते. या स्वयंसूचना म्हणतात याला, की रात्री झोपण्यापूर्वी जे आपण स्वतःला देतो त्याला स्वयंसूचना म्हणतात, अफर्मेशन्स. आणि याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. जेव्हा आपल्याला लहानपणी सहलीला जायचं असायचं तेव्हा दररोज उशिरा उठायचं, म्हणजे शाळेसाठी उठवावं लागायचं. पण जेव्हा सहल असायची तेव्हा कुणीही न उठवता आपण बरोबर 5 वाजता किंवा 4 वाजता जेव्हा उठायचं असतं तेव्हा आपण उठायचो. कारण की रात्री आपण मनातल्या मनात स्वतःला त्या सूचना दिलेल्या असायच्या की मला उद्या सकाळी सहलीला जायचं आहे आणि लवकर उठायचं आहे. तर याचाच इथेच आपल्याला उत्तर मिळतंय की जेव्हा तुमचं व्हाय क्लिअर असतं, का या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनाला आणि मेंदूला नेमकेपणाने माहीत असतं, तेव्हा ती गोष्ट आपोआप वर्तनात येते. आपल्या अंतर्मनामध्ये, आता या अंतर्मनाचा आणि आपल्या वर्तनाचा काय संबंध आहे थोडंसं ते समजून घेऊयात. की आपलं 95% वर्तन, बिहेवियर हे आपल्या अंतर्मनाच्या कंट्रोलमध्ये असतं. आणि या अंतर्मनापर्यंत एखादं सजेशन हे जातं ते वारंवार कृती केल्यानं आणि बोलल्यानं. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं अगदी बरोबर आहे. जे स्पेशली रात्री झोपण्यापूर्वीचे जे 10 मिनिटाचा जो काळ असतो त्या काळामध्ये अंतर्मन जागृत असतं आणि म्हणून झोपी जाण्यापूर्वीचा जो थोडासा वेळ असतो तेव्हा जर आपण सकारात्मक सूचना स्वतःला दिल्या किंवा उद्या दिवसभर माझं नियोजन कसं असेल त्याचा परफेक्ट प्लॅनिंगचा विचार केला की उद्या दिवसभर मी कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे आणि त्या कशा प्रकारे यशस्वी होणार आहेत, असा सकारात्मक विचार करून जर का आपण झोपी गेलो तर निश्चितच त्या अंतर्मनात जातात. आणि त्याचा अतिशय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की सबकॉन्शियस माइंडची जी शक्ती आहे ती प्रचंड शक्ती आपल्याला मिळते आणि ध्येय साध्य होतं. नक्कीच मला वाटतं. आणि त्याच्यात सकारात्मकता हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा होता, कारण ट्रिपला जायचं आहे तर ती ऊर्जा आणि ती सकारात्मकता असते. तुम्ही जसं उदाहरण दिलं. आपल्याला एक फोन येत होता पण तो कट झाला. आपल्याला प्रज्ञा रासकर यांनी एक पुण्याहून प्रश्न विचारला होता. तर तो प्रश्न असा होता की त्यांना 11 महिन्याची छोटी मुलगी आहे आणि त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा करायची आहे. तर ह्या दोघांचा मेळ त्यांनी कसा साधावा आणि इथे वेळेचं नियोजन कसं करावं? टाईम मॅनेजमेंट हे कौशल्य आहे आणि तो खरं तर एक अभ्यास आहे, जो एका थोडक्यात खरं तर याचं उत्तर देण्यासारखं नाही आहे, मोठा प्रश्न आहे. पण तरी मी सांगेन की अशा परिस्थितीमध्ये इतरांची मदत घेणं, म्हणजे डेलिगेशन हे एक कौशल्य शिकावं लागेल. संवाद कौशल्यावर काम करावं लागेल, कारण इतरांच्या सहकार्यानेच हे एक चॅलेंज किंवा हे जे काही त्यांच्यासमोर स्पर्धा परीक्षेचं आव्हान आहे त्या पार पाडू शकतील. आणि टाईम मॅनेजमेंट म्हणाल तर इतक्या लहान वयाच्या बाळासाठी निश्चितच मदत घेऊन त्या बाळाच्या झोपेच्या वेळेत जर का अभ्यास करता आला
किंवा थोड्या थोड्या पद्धतीनं पुढे जाता आलं कायझेन परत, की जास्त मोठी अपेक्षा न करता, कारण की ब्रेक्स वारंवार खंड येणार आहे, व्यत्यय येणार आहे, याची आधीपासूनच जाणीव ठेवून अभ्यासाचे छोटे छोटे चंक्स करून, म्हणजे छोटे छोटे विभाग पाडून जर का त्यांनी कागदावरती प्लॅनिंग केलं तर ह्या परीक्षेचं चॅलेंज त्या नक्कीच पूर्ण करू शकतील, मला खात्री वाटते. नक्कीच, नक्कीच. आणि या तुम्ही आता 2च पद्धती आम्हाला सांगितल्या आहेत. अजून पद्धती आम्हाला ऐकायच्या आहेत. म्हणजे कायझेन आहे, बिफोर आफ्टर आहे. या व्यतिरिक्त काय मार्गदर्शन कराल? येस. आता 21 दिवसांचा ट्रॅकर तयार करणं हे आपल्या ज्या सवयींवरती जे आपण काम आता करत आहोत किंवा शिकतोय त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, की मी एका कागदावरती असं प्लॅनिंग करणार आहे, की मी 21 दिवस सातत्यानं या सवयीची मी कृती करेन. असा एकदा निश्चय केल्यानंतर दररोज ती कृती, उदाहरणार्थ 5 मिनिटं मेडिटेशन केल्यानंतर टिकमार्क करणे, म्हणजे मी आज ही कृती केली, अशा प्रकारे टिकमार्क करून जर का तो कागद फॉलो केला 21 दिवस, तर याला ट्रॅकर फॉलो करणं म्हणतात. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला ते डोळ्यांना व्हिज्युअल सॅटिस्फॅक्शन मिळेल, की मला हे दिसतंय की मी हा संकल्प पूर्ण केलेला आहे, आणि प्रचंड आत्मविश्वास मिळतो. म्हणजे आपल्याला वाटतं की मनातल्या मनात ठरवलं आहे आणि होईल, तर नाही, कागद आणि पेन याचं महत्त्व आहे आजच्या गॅजेट्सच्या युगातसुद्धा. कारण आपल्याला इतकी सवय लागली आहे, सतत आपण साधनांवर अवलंबून असतो, मोबाईल असो, लॅपटॉप असो, पण साधा कागद आणि पेन घेऊन त्यावर जर का 21 दिवस, खरं तर 21 दिवस सवयींवर काम करणं असं नाही. अभ्यासकांनी असा शोध लावलेला आहे की मेंदूमध्ये जे न्यूरॉन्सचे पाथवेज तयार होतात, मगाशी मी बोलले त्याप्रमाणे, तर त्यासाठी किमान 21 दिवस तरी प्रयत्न झाले पाहिजेत. नंतर 66 दिवस असं पण अभ्यास पुढे आलेला आहे. वेगवेगळ्या नवीन नवीन शोधांनंतर किंवा अभ्यासानंतर आपल्याला माहिती मिळत असते. पण आपण लक्ष हेच ठेवायचं आहे की मला ही सवय सातत्य जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार आहे. मग 21 दिवस लागो किंवा 3 महिने, त्यांनी काही फरक पडत नाही. पण याचा रेकॉर्ड कुठेतरी कागदावर असला पाहिजे, आणि त्यासाठी ट्रॅकर केला तर नक्कीच फायदा होईल. नक्कीच. मला वाटतं हे तिसरं टेक्निक किंवा टूल आत्ता आपण शिकलो. आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे, पण एक फोन येतोय म्हणून थांबवलं. योगेंद्र कुमार मेश्राम आपल्याला भंडाऱ्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. हॅलो. येस मॅम, मला सर्वप्रथम सह्याद्रीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझा कांचन दीक्षित मॅमला प्रश्न आहे की आळस कसा घालवायचा असतो, त्याबद्दल थोडक्यात मला माहिती हवी होती मॅम. नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे आळस. खरंच आळशीपणा हा आपल्यामध्ये आहेच, तर तो कसा घालवावा, काय सांगाल? आळस खरं तर व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. आयुष्याबद्दलची क्लॅरिटी हे त्याच्या मागचं कारण आहे, की जेव्हा आपण म्हणतो की क्लॅरिटी इज पॉवर असं म्हटलं जातं. आपल्या मनाला आणि मेंदूला जेव्हा नेमकी दिशा मिळते तेव्हा आपण म्हणजे मेंदू आणि शरीर सज्ज होतं त्या ध्येयासाठी किंवा यशासाठी. पण जोपर्यंत क्लॅरिटी नसते, नेमकेपणाने विचारांची सुसूत्रता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत थांबलेलो असतो आपण. त्याला खरं तर आळस म्हणता येईल. आळस म्हणजे खरं तर मोटिवेशन, प्रेरणेची कमी म्हणता येईल. त्यासाठी मी सुचवेन की रोल मॉडेल्सचा अभाव हे एक कारण आहे आळस या गोष्टीचं, की डोळ्यासमोर जर का आदर्श नसतील तर बऱ्यापैकी हा दुर्गुण नाही म्हणणार, खरं तर यामागे आरोग्याचा पण विचार केला पाहिजे. फक्त आपण बऱ्याचदा काय होतं, थकवा किंवा आळस, नैराश्य या सगळ्या गोष्टींची गुंतागुंत करतो. तर जेव्हा मी मॅडम नेमका आळस आला म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, तर तो घालवायचा कसा? येस, पण आधी हेच शोध घ्यायचा आहे की हा नेमका आळस आहे की शारीरिक थकवा आहे किंवा आरोग्याचे कुठले प्रश्न आहेत. त्यावरती जेव्हा उत्तर मिळेल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही हा खरंच आळस आहे, हा थकवा नाही आहे किंवा नैराश्यसुद्धा नाही आहे, त्यानंतर पुढे जाऊन सर्वात प्रथम आरोग्यावरती काम करायचं आहे. कारण मन आणि शरीर दोन्ही एकच आहे. आपल्याला वाटतं की मन वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे, खरं तर हे दोन्ही एकच आहेत आणि एकत्र मिळून काम करतायत. तर जेव्हा शरीरामध्ये आळस आहे तेव्हा मनाला तुम्ही ऊर्जा मिळेल असं काहीतरी करायचं आहे, आणि मनाला जेव्हा आळस वाटेल तेव्हा शरीराला ऊर्जा मिळेल यावरती काहीतरी काम करायचं आहे. तर 2 गोष्टी आहेत, प्रेरणादायी रोल मॉडेल्स शोधणं, आदर्शांचा शोध घेणं, आणि त्यासाठी चरित्र, आत्मचरित्र वाचणं. आजकाल तर आपल्याकडे इंटरनेट आणि गुगलवरती भरपूर माहिती आहे. मला नेमका कोणत्या गोष्टींचा मी शोध घेतोय किंवा घेते आणि माझ्यासाठी नेमके आदर्श कोणते हे सापडले तर मनाला ऊर्जा मिळेल.
आणि शरीरासाठी व्यायाम आणि कुठलाही साध्या सोप्या पद्धतीनं व्यायाम सुरू केला तरीसुद्धा आळसावर मात करता येईल. दुसरी गोष्ट जर्नल रायटिंग, लेखन. आपल्या मनातले जे विचार आहेत की फक्त मी आळशी आहे किंवा मला आळस येतोय असं म्हणून उपयोग नाही. त्यामध्ये जर का विचारांची सुसूत्रता आणायची असेल तर तुम्हाला थोडं लेखन जर करता आलं की दररोज डायरी लिहिणं, की रोज एक छोटासा परिच्छेद लिहून मी माझ्या मनातले विचार लिहिले तर हळूहळू क्लॅरिटी यायला सुरुवात होईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेमकेपणानं सापडेल. खरं म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की अनेक महान थोर व्यक्ती रोजनिशी लिहित असत, अगदी, तर कदाचित हे एक कारण त्याच्यामागे असू शकेल. मला वाटतं आपण संकल्प सिद्धीस नेण्यासाठी, तडीस नेण्यासाठी आम्हाला 3 उपकरणं सांगितलीत, साधनं सांगितलीत. तर आता चौथ्याकडे आपण येऊया. तर हे कुठलं साधन आहे? चौथं आहे रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, की आपल्याला ज्या सवयी लावून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करतोय, पण आपल्या मनाला आणि मेंदूला हवं असतं बक्षीस, की हे केल्यानं मला काय मिळणार आहे, आपल्याला शाबासकी. आपण साधी गोष्ट आहे की काहीही आपण करतो तेव्हा कुठल्या तरी अपेक्षेनं करत असतो आणि मन आणि मेंदू या प्रकारे काम करत असतं. तर छोटी छोटी बक्षिसं आपण स्वतःला नक्की देऊ शकतो. तर एक साधन असं आहे की तुम्ही सगळेजण यावरती काम करू शकता. एक कागद आणि पेन घ्यायचा आहे आणि यादी तयार करायची आहे की मला काय आवडतं, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी असतील की मला 1 कप कॉफी प्यायला आवडते किंवा मला टी व्हीवरती एखादी मालिका बघायला आवडते, सोशल मीडिया आहे आजकाल, फेसबुक आणि व्हॉट्सॲप बघायला आवडतं, तर या गोष्टी मला आवडतात. आता हे आहेत आपल्या मनाचे रिवॉर्ड्स किंवा मनाला मिळणारी ही बक्षीस आहेत ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. पण आपण काय करतो, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत आणि केली तर पाहिजे तशी कर्तव्य आहेत, ती करण्याच्या आधीच आपण सगळी बक्षिसं संपवून टाकतो. खरं तर आपण असं करायला पाहिजे की कर्तव्य पूर्ण केल्यानंतर या बक्षिसांचा आनंद आपण घेतला पाहिजे. मग सवयींवर काम करण्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी वापरू शकतो, तर मी माझं ठरवलेलं काम पूर्ण करेन आणि त्याच्यानंतर मी माझ्या मनाला आणि मेंदूला हे बक्षीस देईन. उदाहरणार्थ वाचनाची सवय लावून घ्यायची आहे, तर दररोज कायझनप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे रोज 1 पान वाचेन आणि 1 पान वाचल्यानंतर माझी आवडती 1 कप कॉफी पेन. तर यामुळे काय होतं आहे की ती कृती आपण करतोय आणि आपल्याला रिवॉर्ड मिळतं आहे, बक्षीस मिळतं आहे. हे बक्षीस एक प्रकारचं मोटिवेशन आहे उद्या पुन्हा तेच करण्यासाठी. तर या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाने आपली यादी तयार करायची आहे आणि जाणून घ्यायचं आहे की मला काय आवडतं आणि त्या गोष्टींना रिवॉर्ड समजून सवयींवरती काम करायचं आहे. स्वतःच स्वतःला प्रेरणा देण्यासाठी ही युक्ती खूप उपयोगी पडेल अशी आहे. प्रश्नच नाही. म्हणजे ही युक्ती आपण लहान मुलांवरती वापरत असतो की औषध घे मग तू गोळी चॉकलेट खा, खाऊ शकतो. पण ही अगदी, स्वतःच्या अगदी. बाबतीत मात्र आपण बरेचदा विसरून जातो. तर खूप छान 4 साधनं आपल्याला मॅडमनी सांगितली आणि या विषयावर त्या असंच पुढेही मार्गदर्शन सुरू ठेवणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संकल्प सिद्धी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत कांचन दीक्षित मॅडम. कांचन मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत होत्या. संकल्प तडीस नेण्यासाठीची जी 4 सोपी साधनं आहेत ती आपण शिकलेलो आहोत. आता मला असं विचारायचं आहे की आपण म्हणतो की संकल्प पूर्णत्वाला न्यायचा असेल तर विल पॉवर स्ट्रॉंग हवी, म्हणजे इच्छाशक्तीचं पाठबळ हवं. तर त्याविषयी नेमकं काय मार्गदर्शन करा? येस, आपल्याला असं वाटतं की इच्छाशक्ती असेल तर आपण आपला संकल्प सिद्ध करू शकतो किंवा यश मिळवू शकतो. खरं तर इच्छाशक्ती म्हणजे काय ते समजून घेऊयात. इच्छाशक्ती ही खरं तर एका बॅटरीसारखी असते. आपण सकाळी फोनची बॅटरी चार्ज करतो आणि दिवसभर तो फोन वापरल्यावर बॅटरी हळूहळू कमी होत जाते. त्याप्रमाणे इच्छाशक्तीचा साठा हा दिवसभर आपण खर्च करत असतो आणि त्याचा खर्च करताना जसं पैसे खर्च करताना आपण जसा विचार करतो तशी आपली इच्छाशक्ती आपण खर्च करतो याची जाणीव जेव्हा येईल तेव्हा आपण जास्त सावध होऊ आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करू. उदाहरणार्थ 2011मध्ये जर्मनीमध्ये विद्यार्थ्यांवरती अभ्यास केला गेला इच्छाशक्तीवरती. तर ज्या विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती जास्त दृढ होती किंवा जे आपलं ठरवलेलं संकल्प साध्य करत होते आणि त्याच्यावर काम करत होते, यशस्वी होते, त्यांच्या म्हणजे अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की ते आपली इच्छाशक्ती पुरवून वापरतायत आणि त्यासाठी ते रिझनिंग स्किलचा वापर करतायत. म्हणजे तर्क-वितर्क करून ते आपल्या प्रत्येक गोष्टी करत आहेत. उदाहरणार्थ समजा मी मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जेवण करण्यासाठी गेलो,
तर मी जास्त तेलकट तुपकट आपोआप खाल्लं जाईल आणि त्यामुळे सुस्ती येईल आणि अभ्यास पुढचा संध्याकाळचा होऊ शकणार नाही, असा विचार करून काही विद्यार्थी नकार देत असत की मी आज बाहेरचं जेवण जेवणार नाही. यामुळे काय झालं की त्यांनी तर्कविचार केला आणि इच्छाशक्तीची बॅटरी पुरवून वापरली. याचा अनुभव आपण जेव्हा घेतो, जेव्हा परीक्षा असते, परीक्षेचा अभ्यास करायचा असतो आणि क्रिकेटची मॅच असते आणि तीसुद्धा खूप अटीतटीची मॅच असते. मग त्यावेळी खूप जास्त विल पॉवर खर्च करून अभ्यास करावा लागतो. तर यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. म्हणजे तर्कशक्ती ही पहिली गोष्ट एक बॅटरीसारखी खर्च होणारी गोष्ट आहे आणि त्यासाठी नियोजन आवश्यक आहे, हे आपल्याला आधी लक्षात घ्यायचं आहे. आणि इच्छाशक्ती वाढवता येते का? तर हो, याच्यावरती काम करावं लागतं. जसं जिममध्ये मसल्सवरती काम केलं जातं, स्नायू बळकट केले जातात, त्याप्रमाणे इच्छाशक्तीवर काम करता येतं. त्यासाठी परत हवं सातत्य आणि छोट्या छोट्या गोष्टींनी पण आपण इच्छाशक्तीवर काम करू शकतो. आणि हीच इच्छाशक्ती किंवा विल पॉवर दृढ करण्याचं किंवा मजबूत करण्याचं एक साधन म्हणजे हातात घेतलेली छोटी छोटी कामं पूर्ण करणं. मग ते कोणतंही काम असो, म्हणजे यूट्यूबवरती आजकाल बरेचसे व्हिडिओज असतात, तर त्यामध्ये एका सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यानं दिलेलं हे उदाहरण आहे की रात्री झोपल्यानंतर आपण सकाळी उठतो तेव्हा एका कृतीची सुरुवात झालेली असते झोपण्याची आणि सकाळी उठतो तेव्हा आपण अंथरुणाची घडी घालणं ही ती कृती पूर्ण करणं आहे. म्हणजे आपण झोपण्याची सुरुवात केली आणि सकाळी उठलो. आता ती कृती पूर्ण झाली म्हणजे घडी केली, जेव्हा आपण अंथरूण पांघरुणाची घडी केली तेव्हा आपल्या मेंदूला आपण संदेश दिला की हे सर्कल मी पूर्ण केलेलं आहे किंवा हे वर्तुळ मी कंप्लीट केलेलं आहे. तर खरंय, अशा म्हणजे प्रकारे हातात घेतलेलं काम पूर्ण तडीस नेणं, पूर्ण करणं हेच महत्वाचं आहे. Yes, yes. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. Yes. रेणुकाजी आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. हॅलो हॅलो. बहुतेक आपला फोन कट झालाय. तर तुम्ही सांगत होतात इच्छाशक्तीबद्दल, तर त्याविषयी तर आम्हाला कळलंच. आता इथून पुढे मला विचारायचं, जशी इच्छाशक्ती आपल्याला काम करणारी असते तसंच सवयी बदला जीवन बदलेल असाही एक विचार मांडला जातो किंवा असा एक दृष्टिकोन ठेवा असंही सांगितलं जातं. तर याविषयी काय सांगाल? येस, जेव्हा आपण सवयी बदलत असतो तेव्हा खरं तर आपल्या आयडेंटिटीवर, आपली स्वतःची जी ओळख आहे, स्वतःच्या अंतर्मनात आपली जी ओळख आहे त्यावरती काम करत असतो. आणि हे एक प्रकारचं रीलर्निंग असतं. म्हणजे हे मोठ्यांचं पुन्हा एकदा नव्यानं शिकणं असतं. आपण लहान मुलांचं शिकणं पाहतो की जणू काही कोरी पाटी आणि त्यावर लिहिलं जातं, ते लहान मुलांचं शिकणं असतं. पण मोठ्यांच्या बाबतीत आधी त्या पाटीवरच्या जुन्या समजुती किंवा जुन्या सवयी त्या पुसणं, अनलर्न आणि मग पुन्हा रीलर्न करणं, अशा प्रकारचं मोठ्यांचं शिकणं असतं. तर जेव्हा आपण सवयींवरती काम करत असतो तेव्हा खरं तर आपण जुने स्वतःची कात टाकणं म्हणतो किंवा स्वतःला बदलून आपण नव्याने पुन्हा एकदा खरं तर जन्म घेत असतो. हे आयुष्य बदला याचा अर्थ हा की सवयी त्याचं मूळ आहे. छोट्या छोट्या सवयींनाच तर आपला रोजचं रुटीन, आपलं दिनक्रम आणि आपलं वर्तन, व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्या छोट्या छोट्या सवयींनीच आपले पुढचे मोठे बदल आपल्याला मिळत असतात. तर अशा प्रकारे सवयी बदला आयुष्य बदला हे अगदी मूळ तत्त्वज्ञान आहे. आपण म्हणूयात की यशासाठी म्हणा किंवा भविष्याच्या ध्येय साध्यासाठी किंवा संकल्पसिद्धीसाठी. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन येत होता रेणुकाजींचा आणि त्यांचा प्रश्न हा होता की मल्टीटास्किंग कसं करावं, कारण आजचं युग हे स्पर्धेचं आहे आणि खरंच धकाधकीच्या जीवनात बरीच कामं एकाच वेळेला करायची असतात आपल्याला. तर हे मल्टीटास्किंग नेमकं कसं साधलं पाहिजे? येस, मल्टीटास्किंगसाठी खरं तर क्लॅरिटी इज पॉवर. पुन्हा एकदा कागद आणि पेन घेऊन आपली सगळी कामं आपण लिहून काढायची आहेत आणि हे अर्थात सरावानी जमणार आहे. एक कौशल्य आहे ज्याचा अभ्यासही तुम्हाला करावाच लागेल, टाईम मॅनेजमेंटचा. पण तरीही आत्ता सांगण्यापुरतं हे आहे की माझ्यासाठी कोणतं काम महत्त्वाचं आहे आणि कोणतं काम तातडीचं आहे, अर्जंट, इम्पॉर्टंट. हे ओळखता आलं तर आधी ती कामं पूर्ण करायची. नंतर कोणती कामं महत्त्वाची आहेत आणि आत्ता जरी तातडीची नसली तरी ती मी केलीच पाहिजेत, हे जर का कळलं तर ती पूर्ण करायची. आणि मग त्यानंतर इतर कामं, जी बरीचशी आपला वेळ हा जो असतो ना तो नकोशा किंवा अनावश्यक गोष्टींमध्येच खूप जातो, कारण आपल्याला कागदावरती नेमकेपणाने माहीत नसतं. तर जेव्हा आपण हे लिहून काढू तेव्हा मी आज नेमकं आधी कुठलं केलं पाहिजे. ब्रायन ट्रेसी यांचं एक खूप छान पुस्तक आहे ईट द फ्रॉग, की जेव्हा आपली इच्छाशक्ती खूप चांगली असते तेव्हा आधी आपल्यासाठी महत्त्वाची आणि तातडीची जी कामं असतात ती करायची असतात. आणि यामध्येच एक
पुन्हा एक नवीन टूल येतं, म्हणजे सांगत आहे की मॉर्निंग रुटीन प्रत्येकाने खूप छान आपलं एक तयार केलं पाहिजे, की सकाळी विलपॉवरचा साठा खूप चांगला आहे, बॅटरी फुल चार्ज आहे आणि आता मी सगळी महत्त्वाची कामं आधी पूर्ण करेन. तर सकाळचा वेळ जर का जास्त सकारात्मक पद्धतीनं जर का वापरला तर पुढचा दिवस हा जास्त चांगला सोपा जाणार आहे. खरं आहे, म्हणजे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपण जर सकाळची वेळ वापरली तर त्याचा जास्ती चांगला उपयोग होईल असं मॅडमने आपल्याला मार्गदर्शन आणि केलं. मल्टीटास्किंग बद्दल म्हणाल तर अर्थात मल्टीटास्किंग हा पुन्हा प्रत्येक व्यक्तीचा विचार करता वेगळा वेगळा विषय होऊ शकतो, पण इतरांचं सहकार्य घेणं यामध्ये येतं आणि क्लॅरिटी येणं की माझ्यासाठी नेमकं महत्त्वाचं काय आहे. कारण मल्टीटास्किंग म्हणजे थकवा आणि जर का दमणूकच होत असेल नुसती तर पुन्हा पुन्हा त्याचा एक वेगळाच दुष्परिणाम होऊ खरंय, शकतो. खरंय. नक्कीच. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. मी विनया परब बोलते विरारवरून. बोला. मला विचारायचंय की विद्यार्थ्यांमध्ये पास नापासची एक भीती असते, तर ती निगेटिव्हिटी कशी काढावी? बर बर. त्यांचा एक हां. प्रश्न आहे की विद्यार्थ्यांमधली पास आणि नापासची जी भीती आहे तर ती नेमकी कशी काढून टाकावी. भीती हा तर खरं वेगळा विषय आहे, पण अर्थात थोडक्यात सकारात्मक ऊर्जा त्यांना कशी द्यावी असं आपण म्हणू शकतो. तर भीती ही खरं तर अनुभवाने आलेलीच पुन्हा एक सवयच म्हणूयात आपण, की वारंवार आलेले अनुभव आणि त्यामुळे मनात तयार झालेली एक समजूत. तर यावरती पुन्हा एकदा कायझन मेथड, सराव आणि आदर्शांचं अनुकरण, म्हणजे डोळ्यासमोर जर का एक आदर्श व्यक्ती असेल, रोल मॉडेल असेल, तर त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकता येतं, प्रेरणा घेता येते, की माझ्यासारख्याच परिस्थितीतून कोण व्यक्ती गेली आहे याआधी, किंवा त्या व्यक्तीनं कोणते उपाय केले, कोणत्या प्रकारचं नियोजन केलं आणि ती व्यक्ती यशस्वी झाली. थोडक्यात चरित्र, आत्मचरित्र वाचन यांनी तुम्ही तुमच्या ज्या प्रश्न विचारला त्या मुलाबद्दल तुम्ही काही मदत घेऊ शकता, की चरित्र, आत्मचरित्रांच्या वाचनानं प्रेरणा मिळेल आणि त्या व्यक्तीला पुढचे मार्ग सापडत जातील त्या विद्यार्थ्याला, आणि योग्य मार्गदर्शन हे मिळालं तर भीती आपोआप कमी होत जाते. कारण भीती ही नुसत्या विचारांनी निर्माण झालेली आहे आणि त्यावरती सकारात्मक विचारांनाच काम करता येणार आहे. नक्कीच, म्हणजे एक सकारात्मकता कुठेतरी आपल्याला महत्त्वाची असणारच आहे. ज्यावेळेला आपण संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करत असतो आटोकाट, आपल्याला ठरवलेलं असतं आता तर तुम्ही आम्हाला वेगवेगळी साधनं दिली आहेत ज्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करू, तर त्या संदर्भात असं विचारायचं आहे की एखादं ठिकाण निश्चित करणं आवश्यक आहे का, की इथे बसून आपल्याला संकल्प पूर्ण करायचा आहे, म्हणजे ठरलेल्या आपल्या दैनंदिन जीवनात. सवयींवरती जेव्हा आपण काम करतो तेव्हा अतिशय महत्त्वाची गोष्ट हीच आहे की टाईम अँड लोकेशन, म्हणजे वेळ आणि ठिकाण यांचं खूप महत्त्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्यायाम करायचं आहे तर आज हॉलमध्ये व्यायाम केला, उद्या गॅलरीमध्ये व्यायाम केला, तर हे जे योगासनं किंवा घरगुती व्यायाम आपण करतो त्याची ठिकाणं जर का आपण बदलत राहिलो तर ती सवय पूर्ण होण्यासाठी किंवा सातत्य टिकून राहण्यासाठी उपयोगाचं नसतं. एकच एक ठिकाण हे सवयी दृढ करण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या जागेची ऊर्जा आपल्याला मिळत असते. मग अभ्यास करण्यासाठी सुद्धा एकच एक ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन नंतर किंवा या सगळ्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याचदा असं झालं आहे की घरामध्ये विद्यार्थी कुठेही बसून अभ्यास केल्यामुळे ती ऊर्जा निर्माण होत नाही, आणि हे ट्रिगर्स असतात जे ठिकाणामुळे आपल्याला पटकन त्या माइंड स्टेटला नेतात. मनाची जी अवस्था असते ती आपल्याला लगेच प्राप्त होते ठिकाणामुळे. उदाहरणार्थ मंदिरात गेल्यानंतर आपल्याला आपोआप शांत वाटतं, तर हे त्या वातावरणाने दिलेली ऊर्जा आहे. तर वातावरण मुद्दाम तयार करणं एखाद्या विशिष्ट सवयीसाठी, ते व्यवस्थित ऑर्गनाईज असणं, आवरलेलं असणं, ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपल्या सवयी सातत्यानं पुढे नेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. नक्कीच नक्कीच. ठिकाणाचं म्हणजे महत्त्व. थोडक्यात लोकेशन, ठिकाण निश्चित करणं हे सुद्धा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपल्या कामाला येणार आहे. या विषयावर आपण अजून माहिती मॅडमकडून मिळवून घेणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते.
आज आपल्याला कांचन दीक्षित मॅडम मार्गदर्शन करतायत संकल्प सिद्धी या आपल्या विषयावरती. त्यांनी याआधी बरीच आपल्याला उदाहरणं दिली, त्याचबरोबर काही साधनं सांगितली ज्याचा वापर आपण संकल्प सिद्धीस नेण्यासाठी करू शकतो. तरीसुद्धा मॅडम मला असं विचारायचं आहे की आत्ताच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि इथून पुढे आपल्या मार्गदर्शनानुसार आम्हाला जर काही संकल्प करायचा असेल तर त्यासाठी विशेष काही टिप्स आपण आम्हाला द्याल का? येस, नक्कीच. मी आधी सुरुवातीला सांगितलं तसं संकल्प म्हणजे स्वतःला दिलेलं वचन आणि एखादं लहानशी सुरुवात आपण करू शकतो नवीन वर्षाच्या निमित्तानं. आणि कायझन मेथडनी एक छोटीशी सुरुवात म्हणजे वाचनाला एक पान वाचन करणं, पुस्तकाचं एखादं पान वाचणं असो, व्यायाम असो, थोडासा व्यायाम 10 मिनिटांनी व्यायाम सुरू केला तरी हरकत नाही, किंवा मेडिटेशन 5 मिनिटं आहे. तर या छोट्या छोट्या सवयींवर काम करण्यासाठी आधी आपण एखादं कागद पेन घेऊन जर का नीट लिहून काढलं की मला नेमकेपणाने काय हवं आहे, म्हणजे त्याचा एंड रिझल्ट किंवा मला नेमकं यातून काय मिळणार आहे हे जर का लिहून काढलं आणि ते जर का नीट आपल्या अंतर्मनामध्ये पोहोचलं तर निश्चितच ते स्वतःला मिळणारं मोटिवेशन आहे किंवा प्रेरणा आहे, जेणेकरून आपल्याला बाह्य मोटिवेशनची गरज पडणार नाही. आपण दररोज त्या सवयींवर सहजपणे काम करू शकू. दुसरी गोष्ट वातावरण निर्मिती करणं, म्हणजे ज्या साधनांची आपल्याला आवश्यकता आहे त्या साधनांची तयारी ठेवणं, मग आदल्या दिवशी तयारी करणं असो किंवा सकाळी उठल्यानंतर जे साधनं आपल्या समोर दिसतील अशीच ठेवणं. ते लोकेशनचं महत्त्व जे सांगितलं की ठिकाणाचं काय महत्त्व आहे, कारण शोधाशोध करण्यामध्ये जर का अव्यवस्थित सगळं ठेवलेलं असेल तर शोधण्यामध्ये जो वेळ जातो तो जाणार नाही आणि नेमकेपणाने आपल्याला सवयीवरती काम करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जी कृती आपण करतोय, संकल्प सिद्ध करण्यासाठी जी कृती करतोय त्यापेक्षा होण्याकडे जर का आपलं लक्ष असेल की मी माझी आयडेंटिटी बदलतोय किंवा बदलतीये आणि मी स्वतःवर काम करते, हा जर का दृष्टिकोन असेल तर त्या कृतींना मिळणारा आनंद हा जास्त असणार आहे, तो वेगळा असणार आहे. स्वतःमधलं परिवर्तन हे नवीन वर्षी आपल्याला जास्त अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण संकल्पांवरती काम करायचं आहे. पुन्हा एकदा सांगेन की आदर्श रोल मॉडेल्स शोधले पाहिजेत. आपल्याला ज्या सवयींवर काम करून आपल्याला यश मिळवायचं आहे त्या यशामध्ये आधीपासूनच एखादी व्यक्ती जर का पारंगत असेल तर त्या व्यक्तीकडून शिकता येईल का, त्या व्यक्तींकडून काही आपल्याला महत्त्वाची माहिती घेता येईल का, हा जर का विचार करून आपण पुढे गेलो तर मार्ग जास्त सोपा होणार आहे. तर तेही फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात की पूर्वनियोजन, मला वाटतं सखींसाठी याची खूप गरज असते. तर ह्याविषयी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा की नक्की कशी तयारी करायला हवी. नक्कीच. अर्थात सकाळी चालायला जायचं आहे किंवा वेळ मिळत नाही किंवा घरात बरीचशी स्वयंपाकघरात कामं असतात आणि त्यामुळे वेळ मिळत नाही, हे जे आपण नेहमी कारण देतो त्याऐवजी जर का वेळापत्रक तयार केलं आणि मी मगाशी जी एक साधन सांगितलं, एक टूल सांगितलं की बिफोर आफ्टर टेक्निक, की एखादी कृती झाल्यानंतर लगेच मी माझ्या सवयीवर काम करीन, हे निश्चित केलं तर ती सवय आपण सातत्यानं पूर्ण करू शकतो आणि ही एक आत्मविश्वास देणारी गोष्ट आहे. आपण संकल्पांवरती जेव्हा काम करतो किंवा सवयींवर खरं तर काम करत असतो, आपण आपला आत्मविश्वास वाढवत असतो, आत्मविश्वासावर काम करत असतो आणि त्यानंतरच आपण यशाच्या दिशेनं पुढे जात असतो. खरंय. आणि या दृष्टीने मला हेही विचारायचं आहे की आता अनेक वर्ष तुम्ही विशेषतः महिलांसाठी ऑनलाईन वेळेचं नियोजन कसं करावं याविषयीचे कोर्सेस घेता, कार्यशाळा घेता. तर आपल्या अनुभवातून आपण सगळ्या सखींना आज काय संदेश द्याल की नेमकं आता हे वेळेचं नियोजन करताना किंवा संकल्प सिद्धीस नेताना साध्या सोप्या कुठल्या गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत या विषयाबाबत काय सांगाल? फार मोठ्या ध्येयांचा एकदम पाठलाग न करता किंवा एकदम मोठं ध्येय डोळ्यासमोर न ठेवता त्याचे छोटे छोटे चंक्स किंवा लहान भाग करून त्या दिशेनं प्रयत्न करायचा आहे. स्वतःला ॲप्रिशिएट करायचं आहे, कौतुक करायचं आहे की मी हे जे काही छोटीशी गोष्ट साध्य केली पण ती मी प्रयत्नाने केलेली आहे. तर पहिली गोष्ट स्वतःचे टीकाकार न होता स्वतःची मैत्रीण होऊन जर का प्रत्येक सखीनं प्रयत्न केला की मला प्रेरणा देणार आहे आणि मी स्वतःलाच मोटिवेट करत पुढे जाणार आहे. पहिली गोष्ट तर हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, सकारात्मकता ठेवणं हे आवश्यक आहे. आणि या प्रयत्नांचा कुठेतरी कागदावरती कागद आणि पेन वापरून ट्रॅक ठेवणं किंवा लेखन करणं याची मदत होऊ शकते, कारण विचारांची जितकी सुसूत्रता येत जाईल तेवढं आपल्याला पुढचे मार्ग सापडत जातील. खरं. आणि वेळापत्रकाची कौशल्य आहेत, टाईम मॅनेजमेंट हे एक कौशल्य आहे, त्यावरती अनेक साधनं पुस्तकं उपलब्ध असतात. तर त्यांचा उपयोग करून आपण आणखी पारंगत होत जाऊ आणि या कौशल्यामध्ये आणखीन प्रगत होऊ.
खरं आहे. आणि मला वाटतं तुम्ही जी आम्हाला छोटी छोटी साधनं सांगितली त्याविषयी सुद्धा अधिक अभ्यास केला Yes, तर संकल्पाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्कीच त्याची मदत होईल. अगदी थोडक्यात जाताना काही संदेश द्यायचा असेल तर तोही देऊन टाका. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उत्साहानं सुरुवात करा आणि यशस्वी व्हा. खरं तर एवढंच म्हणेन. मनापासून शुभेच्छा या आहेत की वेगवेगळ्या सवयींवर काम करताना यशस्वी झाल्यानंतर स्वतःला बक्षीस द्यायला विसरू नका. कारण की हे जे मोटिवेशन असतं ना, स्वतःला दिलेली कौतुकाची थाप ही खूप महत्त्वाची असते. इतरांकडून मिळेल न मिळेल ती अपेक्षा न ठेवता स्वतःला प्रेरणा देत पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच. खूप छान मॅडम आम्हाला तुम्ही सेल्फ रिवॉर्डबद्दल सांगितलं. आजचा हा विषय आणि हे मार्गदर्शन कसं वाटलं हे आम्हाला जरूर प्रतिक्रिया देऊन आपण कळवू शकता आणि त्यासाठी आपण वेगवेगळी सामाजिक माध्यमं वापरू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री फेसबुकवरती प्रतिक्रिया, तसंच sakhisahyadrady@gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि @dd सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. जरूर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा. आणि मॅडम जाताना एखादा असा तुम्हाला आलेला चांगला अनुभव संकल्पसिद्धीबाबत अगदी थोडक्यात सांगायचा असेल तर काय सांगाल? तुमच्याविषयी सांगितलं तरी चालेल, अगदी थोडक्यात. संकल्पसिद्धी म्हणजे आज मी जे काही काम करते आहे, जवळपास 2.5 वर्ष झाले मी या प्रशिक्षणाच्या कामात आहे. पण सुरुवात म्हणाल तर अगदी रोज थोडंसं लिहायचं, लेखन करायचं आणि ते समाज माध्यमांमध्ये मी जे काही पोस्ट करते किंवा लिहिते ते लिहायचं. या पद्धतीनं हा प्रवास सुरू झाला. जवळपास 6 वर्ष या प्रवासात मी आहे आणि फार मोठा काही रोजच्या माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून किंवा रोजच्या माझ्या दिनक्रमातून थोडासा वेळ काढून मी जे लिहित गेले आणि शिकत गेले त्यातूनच हे काम माझं आज तुमच्यासमोर आहे आणि आपण या विषयावरती बोलतोय. तर हे स्वतःचं उदाहरण म्हणाल तर मी फार छोट्या प्रमाणात सुरुवात केली की नियमित सातत्यानं थोडासा प्रयत्न करणं याचं उदाहरण. आणि मला अनेक स्त्रियांकडून कधी प्रतिक्रिया मिळत असतात की आम्ही पण अशी सुरुवात केली आणि यशस्वी होत आहोत किंवा झालो आहोत. तर अनेक अनुभवांमुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकते की कोणताही एक छोटासा संकल्प घ्या आणि आजपासूनच सुरुवात करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. नक्कीच. मला वाटतं मॅडमच्या उदाहरणावरूनच हे आपल्याला कळलेलं असेल आणि आज आपल्या या सगळ्या मार्गदर्शनातून आपल्याला हे जरूर कळेल की आपणही असे संकल्प सिद्धीच नेऊ शकतो. मॅडम तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, हसत खेळत गप्पा मारल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल आभारी. नक्कीच या वर्षात आपण ही संकल्प करूया आणि ते तडीच नेऊया, कारण संकल्प सिद्धीचे अनेक उपाय आपल्याला मिळालेत. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.